नमस्कार, मी सुप्रिया माने चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे नाश्त्यासाठी चटपटीत शेवळ्या। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। गॅस चालू करायचा, कढई ठेवायची, कढई तापली की तूप किंवा तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं। परत त्यात शेवळ्या टाकायच्या। शेवळ्या छानशा परतून होतोपर्यंत आपण मिरची चिरायची। परत शेवळ्या परतलेल्या काढून घ्यायच्या। परत कढईमध्ये तूप किंवा तेल घालायचं। त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आपल्या आवडीनुसार घालायचं। कांदा, टॅमॅटो छानसं परतून घ्यायचं। छान परतलं की आपल्या शेवळ्यांना छानशी चव येते। नंतर आपण हळद घालायची त्यामध्ये। हळद घातल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ओतायचं गरजेनुसार। पाणी छानसं कडून द्यायचं। पाणी छान कडल्यानंतरच मग आपण त्याच्यामध्ये शेवळ्या घालणार आहोत। तोपर्यंत चवीपुरतं मीठ आणि तुम्हाला जर आवडत असेल तर साखर घालायची थोडीशी नॉर्मल। आता आपलं पाणी उकळलेलं आहे। आता आपण त्यामध्ये शेवळ्या घालायच्या। शेवळ्या छानशा आपण हलवून घ्यायच्या। शेवळ्या छानशा हलवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवायची त्याच्यावरती, म्हणजे आपल्या शेवळ्या छान शिजतात। आता आपण झाकण उघडून बघूया। 10 मिनिटांनी छान शेवळ्या आपल्या शिजलेल्या आहेत। आता वरून आपण कोथिंबीर घालायची। अरे वा, मस्त छान झालेल्या आहेत आपल्या शेवळ्या। चला तर मग आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। अरे वा, मस्त छान। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।